हाय हॅलो नमस्कार। आज आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक कटिंग कसं करायचा ते पाहणार आहोत। खालचा घेर आपण 18 इंचाचा घेतला आहे। आधी आपण खालचा घेर कट करून घेऊयात। आता आपण अस्तरवरती वरच्या टॉपसाठी मापे टाकून घेऊयात। टॉपची पूर्ण उंची 10 इंच घेतली आहे। शोल्डर 5.5 इंच घेतली आहे। मुंडा 6 इंच घेतला आहे। अर्धा इंच मुंडा कट करायचा म्हणजे शोल्डर उतरत नाही। पुढचा गळा 3.5 इंच, पाठीमागचा 3 इंच असे मापे आहेत। छाती 24 इंच आहे, त्याचा चौथा भाग घ्यायचा। कंबर पण 24 इंच आहे, त्याचा चौथा भाग घ्यायचा। आता आपण अस्तर कट करून घेऊयात। साडी आणि अस्तर आपण दोन्ही कट करून घेऊयात। आता आपण वरचा पार्ट शिवून घेऊयात। वरचा टॉप शिवून घेऊयात। मेन कपडा खाली आणि वरती अस्तर ठेवून आपण ते टिच करून घेऊयात। टिच करून झाल्यानंतर उरलेला कपडा आपण कट करून घेऊयात। गळ्याला छोटे छोटे कट देऊयात। ते आपण सरळ करून त्याला दाबटीप देऊन घेऊयात। गळ्याला दाबटीप देऊन घेऊयात। हा झाला आपला पुढचा पार्ट तयार। आता आपण पाठीमागचा पार्ट तयार करून घेऊयात। पाठीमागे 3 इंच हुकसाठी आपण कट मारून घेऊयात। जसं आपण पहिला पार्ट शिवून घेतला तसंच आपण दुसराही पार्ट आता आपण शिवून घेऊयात। उरलेला आपण कपडा कट करून घेऊयात। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही पार्ट आपले शिवून झाले आहेत। अस्तर आणि मेन कपडा असा शिवून घेतल्यानंतर धागे निघत नाहीत। असे आपले दोन्ही पार्ट तयार झाले आहेत। उंची मोजून घेऊयात। आता आपण खालच्या घेरसाठी अस्तर आणि मेन कपडा एकमेकावर ठेवून जोडून घेऊयात। अस्तर आणि मेन कपडा जोडून घेतल्यानंतर त्याला 2-2 इंचावरती आपण बॉक्स प्लेट मारून घेऊयात। हा आपल्याला फुल घेर 24 इंचाचा करायचा आहे। कंबर 24 आहे। एक्स्ट्रा 2 इंच आपण त्याच्यामध्ये लूजिंगसाठी घेतली आहेत। ह्या बाह्या मी पान आकारामध्ये घेतल्या आहेत। त्यासाठी चौकोन आकारामध्ये आपल्याला अस्तरचे 2 चौकोन घ्यायचे आहेत। जसं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला फोल्ड करायचं आणि पानाचा आकार देऊन ते कट करून घ्यायचं। अस्तरही आणि मेन कपडाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे
वरती 3 सुन्या मारायच्या म्हणजे ते पानाचा आकार येतो। ह्या बाह्या वरच्या टॉपला लावल्यानंतर खूप छान दिसतात। दोन्ही अस्तर आणि मेन कपडा जोडून घेऊयात आपण। काहीतरी वेगळ्या प्रकारची बाही आपण आज शिवणार आहोत। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। ही बाही मी 8 इंच लांबीची घेतली आहे। आता वरच्या टॉपला आपण बाह्या जोडून घेऊयात। दोन्ही पार्टचे शोल्डर आपण जोडून घेऊयात। ती बाही जोडून घेऊयात। पुढच्या साईडला 1.5 इंच पुढे आणि पाठीमागे 1.5 इंच अशा अंतरावरती बाही जोडून घेऊयात आपण। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती बाही आपण जोडून घेऊयात। पुढे 1.5 इंच आणि पाठीमागे 1.5 इंच अशी बाही जोडून घ्यायची। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। शिवल्यानंतर हा टॉप असा दिसेल। आता आपण 2 नाड्या तयार करून घेतल्या आहेत। आता आपण त्या जोडून घेऊयात। हा झाला टॉप तयार। आता आपण खालचा घेर त्याच्यामध्ये खालचा घेर आणि वरचा टॉप जोडून घेऊयात। जोडून तयार झाल्यानंतर हा 4 ते 5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक तयार होईल। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।